नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षित व्यापार धोरणाचा समर्थनार्थ युक्तिवाद म्हणजेच त्याला आपण फायदे किंवा समर्थनार्थ म्हणजे फायदे किंवा लाभ असं आपण युक्तिवाद करणार आहोत. तर त्याच्या अगोदर संरक्षणाचे जे काही धोरण आहे ते धोरण त्याच्यामध्ये बघा व्यापारविषयक व्यापारविषयक धोरणे काय असतात की दोन प्रकारचे असतात, म्हणजे खुले व्यापार धोरण आणि संरक्षणाचे धोरण. जे खुले व्यापार धोरण आपण पाहिलेलंच आहे, त्याच्यामध्ये दोन युक्तिवाद पाहिलेले आहेत आपण गेल्या व्हिडिओमध्ये, एक विरोधी आणि एक समर्थनार्थ म्हणजे फायदे आणि तोटे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षणाचे जे धोरण आहे ते धोरण म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय आहेत आणि संरक्षणाच्या धोरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण संरक्षित व्यापार धोरणाच्या व्याख्या हे आपण आज पाहणार आहोत. तर पहिली व्याख्या अशी सांगते की संरक्षित धोरणाची जी काय व्याख्या आहे म्हणजे संरक्षित व्यापारी धोरण म्हणजे देशी उद्योगांचे परदेशी उद्योगापासून संरक्षण करण्यासाठी स्वीकारलेलं धोरण. म्हणजे जे काय जकात कर असतात, आयात कर, निर्यात कर इत्यादी अनेक बंधने लादली जातात आणि संरक्षित व्यापार धोरण हे देशी उद्योगांच्या परदेशी उद्योगापासून संरक्षण करण्यासाठी स्वीकारलेलं धोरण असतं. म्हणजे विविध राष्ट्रे आपल्या उद्योगधंद्याची जी काही वाढ होण्यासाठी, विकास घडून येण्यासाठी, उत्पादक किंवा रोजगार वाढावा म्हणून विदेशी वस्तूंचा आयातीवर जकाती कर बसवतात आणि त्यामुळं काय होतं की विदेशी वस्तू स्वदेशी वस्तूंच्या तुलनेत महाग होतात आणि त्यामुळं काय होतं की वस्तूंची मागणी ही कमी होऊन स्वदेशी वस्तूंच्या मागणी काय होते वाढते आणि त्यांच्या किमती किंवा नफा गुंतवणूक यामध्ये काय होते वाढ होते. म्हणजे उत्पन्न आणि रोजगार वाढतो आणि स्वदेशी उद्योगांचा विकास काय होतो होत जातो. म्हणजे विकसनशील आणि अविकसित राष्ट्रे संरक्षणाच्या धोरणाचा काय करतात जास्तीत जास्त अवलंब करतात. तर दुसऱ्या व्याख्यामध्ये असं स्पष्ट होतं की देशातील उद्योगांना विदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारावर विविध बंधने घातली जातात आणि त्यालाच आपण काय म्हणतो संरक्षित व्यापार धोरण असे म्हणतो. तिसरी व्याख्या असं सांगते की बघा इतर देशांकडून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क आकारून बघा त्याद्वारे देशातील उद्योगांचे परकीय स्पर्धेपासून रक्षण करणे आणि देशातील उद्योगांना विविध प्रकारचे सहाय्य आणि सवलती देऊन त्यांच्या विकासाला हातभार लावण्याचा व्यापारविषयक धोरणात संरक्षित धोरण असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या काही व्याख्या आहेत ह्या व्याख्या आपण इथं पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, संरक्षित व्यापार धोरणामध्ये बघा विदेशी वस्तूंवर जे काय आयात कर लादून किमतीवर तफावत दूर करणं किंवा विदेशी उद्योगांना अनुदान देणं यामुळं काय होतं की स्पर्धा क्षमता वाढतं आणि निर्यात अनुदान देणं. म्हणजे या धोरणामध्ये बघा जो काही प्रथम पुरस्कार काय कुणी केला की अमेरिकेत अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी 1971 केला आणि 20व्या शतकामध्ये आर्थिक राष्ट्रवादविषयक भावना सर्वच राष्ट्रामध्ये प्रबळ झाली. म्हणजे देशाचं स्वातंत्र्य, स्वयंपूर्णता आणि स्वावलंबित्व अबाधित राखण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी काय केलं संरक्षण धोरणाचा गरजेनुसार म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये अवलंब केला आणि अल्पावधीत संरक्षण धोरणाला जगमान्यता मिळाली. म्हणजे विकसनशील राष्ट्रांना जलद आर्थिक विकासासाठी तर विकसित राष्ट्रांना आपली समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी संरक्षण धोरण उपयुक्त आणि आवश्यक असं साधन वाटू लागलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की जगातील सर्वच विकसित आणि अल्पविकसित राष्ट्रांनी संरक्षित धोरणाचा आधार घेतला आणि म्हणूनच संरक्षण धोरणाच्या समर्थनार्थ म्हणजे जे काही फायदे आहेत ते फायदे त्याच्या म्हणजे समर्थनात्मक केले जाणारे जे काही युक्तिवाद आहे ते युक्तिवाद आपण इथं पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा की संरक्षित व्यापार धोरणाचा जो काही समर्थनार्थक युक्तिवाद आहे त्या युक्तिवादामध्ये विद्यार्थ्यांनो एक आर्थिक दृष्टिकोन आणि आर्थिकेतर दृष्टिकोन असे दोन दृष्टिकोन आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे
संरक्षण व्यापार धोरणे हे मुख्यतः काय काय आहेत की दोन प्रकारे लाभदायक ठरते. म्हणजे हे धोरण स्वीकारल्यामुळं काय होते की आर्थिक लाभ मिळतात आणि काही आर्थिकेतर लाभाचा यामध्ये समावेश केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण आर्थिक दृष्टिकोन पाहूया. तर आर्थिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा वेगवेगळे मुद्दे आपण इथं पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे की बालउद्योग युक्तिवाद. तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक देशातील उद्योगांना बघा सुरुवातीला या अवस्थेतून जावं लागतं. म्हणजे उद्योग नव्यानं सुरू होताना या उद्योगांचा सरासरी बदलता आणि सरासरी स्थिर खर्च जास्त येतो आणि त्यामुळं काय होतं की उद्योगातून अंतर्गत बचती मिळू शकत नाहीत आणि असे उद्योग बाह्य बचतीतून वंचित असतात. म्हणजे याचं कारण काय की विकसनशील देशामध्ये वाहतूक, दळणवळण, इंधन, वित्त व्यवस्थांचा विकास आणि यांचा विकास काय असतो, मर्यादित असतो आणि त्यासाठी या उद्योगास बाह्य आयातीपासून संरक्षणाची आवश्यकता भासते. कारण बाह्य देशातील वस्तूंच्या किमती कायम असतात आणि त्यामुळं काय होते की देशातील वस्तूंची मागणी घटते, आयातीवर निर्बंध घातले जातात आणि अशा उद्योगांचा विकास होण्यास काय होतं, मोठे सहाय्य मिळते. परंतु काय होतं की संरक्षण देण्यावरही काही मर्यादा येतात आणि तेव्हा काय होतं की परिस्थितीजन्य संरक्षणाची गरज भासते. म्हणजे अशा उद्योगांचा विकास होईल आणि भविष्यामध्ये जे स्पर्धा करू शकतील त्यासाठी नवीन सुरू होणाऱ्या उद्योगांना काय होतं, संरक्षणाची गरज असते. तर अशा पद्धतीनं बालउद्योग युक्तिवाद इथं फायद्याचा ठरतो. दुसरा मुद्दा असा आहे की उत्पादन खर्च समान. तर विद्यार्थ्यांनो, इथं बघा की संरक्षण व्यापार धोरणामुळं परकीय देशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती काय होतात, कमी असल्यामुळं त्या वस्तूंवर जकाती आकारून त्यांच्या किमती आपल्या देशातील वस्तू किंवा सेवा यांच्याबरोबरच समान करता येतात. म्हणजे त्यामुळं काय होतं की आपल्या देशातील वस्तू आणि सेवांच्या मागणीवर योग्य तो परिणाम काय करता येतो, साधता येतो आणि याबाबत एक मर्यादा येते आणि ती म्हणजे त्या देशानं जर वस्तूच्या उत्पादनामध्ये कपात केली तर प्रश्न निर्माण होतो. म्हणून उत्पादन खर्च काय असतो, समान असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की देशी संपत्तीची जपणूक. तर विद्यार्थ्यांनो, देशातील संपत्ती देशात राहण्यासाठी बघा हे धोरण उपयुक्त असं ठरतं. म्हणजे जर देशातील मौल्यवान संपत्ती व्यापाराद्वारे बाह्य देशामध्ये जर गेली तर देशाची आर्थिक हानी होते आणि याचं कारण काय की देशातील वस्तू आणि सेवांचा जेव्हा वापर होतो तेव्हा देशातल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि देशातील संपत्ती बाह्य देशामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे या युक्तिवादामध्ये जर महत्त्वाची मर्यादा म्हणजे केवळ आपल्या देशामध्ये देशातील संपत्तीची जी काय आर्थिक विकास करणं हा काही मोजक्या देशांना अशक्य झाल्याचं आढळून येतं. म्हणजे याचं कारण काय की नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण सर्वच देशामध्ये सारखे आढळत नाही. तर पुढचा मुद्दा असा आहे की व्यापार शर्ती अनुकूलतेसाठी. बघा आपण काही व्यापाराची जी काही अनुकूलता आहे ती व्यापार शर्तीनुसार निश्चित होते. म्हणजे व्यापार शर्ती जेव्हा प्रतिकूल होतात तेव्हा निर्यात असमतोलाकडे झुकते. म्हणजे व्यापार तोलातील प्रतिकूलता कमी करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरणाचा उपयोग केला जातो आणि या आयात निर्यात धोरणामुळं काय होतं की म्हणजे आयात निर्यातीच्या धोरणाच्या बदलामुळं व्यापार शर्ती काय होतात, अनुकूल करून घेता येतात. विशेषतः काय होतं की अल्पविकसित देशांना या धोरणाचा सातत्याने उपयोग करायला लागतो. याचं कारण काय की त्या देशांची आयात निर्यातीच्या तुलनेत काय होतं तुलनेत जास्त राहते. म्हणजे या धोरणावर काही मर्यादा येतात. त्या म्हणजे काय की हे धोरण नेहमीच वापरता येत नाही. कारण तसं जर केलं तर काय होतं की व्यापार वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि हे धोरण अल्प काळापुरतंच प्रभावी ठरतं. आणि सांगायचं तात्पर्य काय की आयात वस्तूंचा पुरवठा अलवचिक असेल तर या धोरणाचा प्रभाव कमी होतो आणि परकीय वस्तूंच्या धोरणापासून देशी उपभोक्ते काय असतात, वंचित राहू शकतात. तर अशा पद्धतीनं व्यापार शर्ती ही अनुकूलतेसाठी कशा पद्धतीनं प्रभावी असते हे आपल्याला इथं लक्षात येतात. पुढचा मुद्दा आहे की अवपुंजन. तर बघा नवीन वस्तूसाठी
बाजारपेठेचा जो ताबा मिळवण्यासाठी अवपुंजनाचा वापर केला जातो. म्हणजे उत्पादित देशामध्ये वस्तू उत्पादन खर्चापेक्षा जास्त किमतीमध्ये विकली जाते, तर निर्यात देशामध्ये तीच वस्तू उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजे विकली जाते. आणि ही वस्तू परकीय देशामध्ये काय होते, स्वस्त होते. म्हणजे त्यामुळं काय होते की देशामध्ये स्पर्धा निर्माण होते. आणि यामुळं आयात वस्तूंचा प्रतिबंध घालण्यासाठी म्हणजेच अवपुंजनाला विरोधी उपाययोजना करण्यासाठी काय केलं जातं, हे संरक्षित व्यापार धोरण अतिशय उपयोगी ठरतं. आणि ह्या संरक्षित व्यापार धोरणामुळं आयात वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर जकात आकारून अवपुंजन धोरणाला काय होतं, नियंत्रण करता येतं. तर अशा पद्धतीनं अवपुंजन हे एक महत्त्वाची बाब ठरली आहे. पुढचा मुद्दा आहे की मूलभूत उद्योग उभारणी. तर याच्यामध्ये बघा, मूलभूत उद्योग उभारणीत अल्पविकसित आणि विकसनशील देशांना आर्थिक विकास करण्यासाठी किंवा मोठ्या आणि अवजड उद्योगांची उभारणी करणे आवश्यक असते. आणि आयातीवर अवलंबित्व या देशांना काय होतं, भविष्यामध्ये घातक ठरतं. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात का होईना मूलभूत उद्योगांची सुरुवात करावी लागते. आणि त्यामुळं काय होतं की भविष्यामध्ये विकास करणे शक्य होतं. म्हणजे मूलभूत उभारणी ही एक महत्त्वाची बाब आहे. पुढचा मुद्दा असा आहे की सरकारी उत्पादनात वाढ. सरकारी उत्पादनात वाढ. तर संरक्षित व्यापार धोरणामुळं काय होतं की दुहेरी लाभ होतो. आणि दुहेरी लाभ म्हणजेच काय की आयात उद्योगापासून देशातील उद्योगांना संरक्षण मिळतं आणि त्याचबरोबर काय होतं की जकातीपासून सुद्धा उत्पन्न मिळतं. आणि निर्यात प्रोत्साहन धोरणामुळं काय होतं, निर्यातीत वाढ होते आणि निर्यातीपासून काय होतं, देशाच्या संपत्तीमध्ये वाढ होतं. म्हणजे सरकारी उत्पन्नात वरचेवर वाढ होत जाते. आता बघा, पुढचा मुद्दा आहे की जशास तसं. जशास तसं म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी असणाऱ्या देशामध्ये एकमेकांच्या धोरणाचा परिणाम दुसऱ्या देशांच्या धोरणावर होतो. जेव्हा देश दुसऱ्या वस्तू आणि सेवा जकात म्हणजे दुसऱ्या वस्तू आणि सेवांवर जकाती आकारतो किंवा म्हणजे कर आकारतो, तेव्हा त्या धोरणाला जशास तसं धोरण लाभवलं जातं असं म्हणतो. म्हणजे हे करताना दोन्ही देशातील संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. कारण हे धोरण वारंवार ठेवले तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला धोका पोचतो. पुढचा मुद्दा असा आहे की देशी बाजारपेठेचा विस्तार. देशी बाजारपेठेचा विस्तार. तर यामध्ये परकीय देशातील वस्तूंवर प्रशुल्क जकाती आकारल्यानंतर देशी बाजारातील वस्तूंना संरक्षण मिळते, पण त्याबरोबर त्यांच्या मागणी वाढून काय होतं, बाजारपेठेचा विकास होतो. म्हणजे देशी बाजारपेठेचा विस्तार अशा पद्धतीने होतो. हे एक लाभदायक ठरतं. पुढचा मुद्दा असा आहे की औद्योगिक उत्पन्नातील विविधता. तर विद्यार्थ्यांनो, एकाच प्रकारच्या उद्योगातून भविष्यामध्ये जर देश अडचणीत येऊ शकतो. म्हणजे संरक्षित व्यापार धोरणाचा अवलंब केला तर काय होतं की विविध प्रकारचं धोरण उद्योग उभारता येतात. आणि त्यामुळं काय होतं की परकीय देशातील परावलंबित्व कमी होतं आणि देशातील लोकांना विविधतेचा आनंद घेता येतो आणि सर्व प्रकारच्या उद्योगांना काय होतं, संधी प्राप्त होते. तर अशा पद्धतीनं औद्योगिक उत्पन्नातील जी काही विविधता आहे, विविधता संरक्षित व्यापार धोरणाचा अवलंब केल्यामुळं विविध प्रकारच्या उद्योग उभारता येतात. पुढचा मुद्दा असा आहे की सौदाशक्ती. तर सौदाशक्ती म्हणजे कोणताही व्यापार बघा हा सौदाशक्तीद्वारे चालतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात त्याला अपवाद नाही. जकात आकारताना किंवा आर्थिक सहाय्य देताना सौदाशक्तीचा वापर केला जातो आणि त्यामध्ये काय होतं की देशाच्या आर्थिक समतेचा विचार केला जातो. ही एक महत्त्वाची बाब आहे. शेवटचा मुद्दा असा आहे की किमतीतील भिन्नता कमी करणे. तर विद्यार्थ्यांनो, किमतीतील भिन्नता कमी करणे म्हणजे दोन देशातील किंमत भिन्नता कमी करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरण स्वीकारलं जातं. तर किमतीत समानता निर्माण होऊ शकतं. म्हणजे किंमत भिन्नता कमी होत असल्यानं काय होतं की दोन्ही देशांना समसमान संधी मिळून काय होतं, आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो. आणि याबाबत काय होतं, एक मर्यादा येते, ती म्हणजे काय की अकार्यक्षम उद्योगसुद्धा टिकून राहतात. तर अशा पद्धतीनं किमतीतील भिन्नता ही कमी करण्यास लाभदायक ठरतो. तर हे झालं आपलं आर्थिक दृष्टिकोन. तर विद्यार्थ्यांनो,
आर्थिकेतर दृष्टिकोन काय आहे, म्हणजे संरक्षण व्यापार धोरणाच्या जे काय लाभ आहेत किंवा समर्थनात्मक जे काही युक्तिवाद करताना आपल्याला दोन दृष्टिकोनातून सामोरे जावे लागते. त्यातला आर्थिक दृष्टिकोन आपण पाहिलेला आहे. तर आर्थिकेतर दृष्टिकोन काय सांगतो, तर आर्थिकेतर दृष्टिकोन तर पहिला दृष्टिकोन म्हणजे पहिला मुद्दा असं सांगतो की देशाच्या संरक्षणावरच देशाचं अस्तित्व असतं. म्हणजे काय की त्यासाठी संरक्षण साहित्य विदेशातूनच संपूर्ण आयात करणं योग्य नसतं आणि त्यासाठी काय होतं की आर्थिक घटकाशिवाय देश संरक्षण विचारात घ्यावे लागते. म्हणजेच देशाच्या संरक्षणावरच देशाचं अस्तित्व हे टिकून असतं. दुसरा मुद्दा असा आहे की सामाजिक सांस्कृतिक जीवनमूल्याचं अस्तित्व जोपासणे. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे हस्तकला, नक्षीकाम यांना काय करायला लागतं, काय करावं लागतं, त्यांना संरक्षण द्यावं लागतं. म्हणजे सामाजिक सांस्कृतिक जीवनमूल्याचं अस्तित्व हे टिकून जोपासावं लागतं. तिसरा मुद्दा असा आहे की देशभावना म्हणजे संपत्तीपेक्षाही देशाचं अस्तित्व काय असतं, जपणं. तर बघा, स्वतःच्या देशाबद्दल नेहमीच प्रेम असणं आवश्यक असतं. म्हणजे राष्ट्रनिष्ठा ही सर्वात महत्त्वाची बाब मानली जाते. म्हणून काय केलं जातं, देशभावना म्हणजेच संपत्तीपेक्षासुद्धा देशाचं अस्तित्व जास्तीत जास्त जपणं आवश्यक असतं. पुढचा मुद्दा आहे की समाजाला घातक ठरणाऱ्या वस्तू म्हणजेच अंमली पदार्थ, मादक द्रव्ये इत्यादीवर नियंत्रण करणे. म्हणजेच ही आर्थिक घटकांपेक्षा महत्त्वाची मानके मानली जातात. पुढचा मुद्दा आहे की देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी देशाने आपले स्वतःचे वेगळेपण नेहमीच जपले पाहिजे. म्हणजे बघा की ही आर्थिक घटकांपेक्षा म्हणजे देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी देशाचं आपलं स्वतःचं वेगळं नेहमीच जपले पाहिजे. उदाहरण सांगायचं म्हणजे आपला आहार विहार, सवयी, चालीरीती इत्यादी. तर अशा पद्धतीनं जे काही आर्थिकेतर दृष्टिकोन आहे तो आर्थिकेतर दृष्टिकोन संरक्षित धोरणाच्या ज्या काही समर्थनात्मक युक्तिवादामध्ये आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा आपण विचार करूया. थँक्यू व्हेरी